मनातील अंतरंग उलगडणारा श्री संवाद. मला याची जाणीव आहे की भारतीय जनता पक्ष लढत असताना भारतीय जनता पक्षामध्येही काही लोकांना भारतीय जनता पक्षाचा ज्या पद्धतीने वेगानं पुढे जातोय तर नको होतं काही लोकांना, किंवा भारतीय जनता पक्षाचं यशही काही लोकांना पचत नव्हतं. अशी काही लोक इथं आहेत, आजही आहेत. त्यामुळं अशा लोकांना माझं विनंती आहे की इथं व्यक्ती म्हणून कोण नाही आहे, इथं भारतीय जनता पक्षाचं केडर आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून इथं जिंकलेला आहे. व्यक्तिगत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे किंवा व्यक्तिगत कोण इथं आहे म्हणून नाही. इथं संघटन मजबूतीनं उभं राहतंय. लोकांची मानसिकता भारतीय जनता पक्षासोबत आहे. अनेक कट करायचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्या पद्धतीचा प्लॅन झाला. त्यानंतर पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं याचंही प्लॅन झालं. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर सगळं रेडीच होतं मटेरियल की काय दुसऱ्या दिवशी काय छापायचंय याची तयारी सगळ्यांनी केली. आता तर भारतीय जनता पक्ष क्लिअर मेजॉरिटी येणार नाही तेव्हा कुणाकुणाला सोबत घेऊन काय काय करायचं याचंही प्लॅन झालं. आणि आता मी योग्य वेळी तेही सांगेन, पण याचंही प्लॅन झालं की भारतीय जनता पक्षासोबत किती जागा येतील, मग कुणाला सोबत घ्यायचं, मग कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला अपयश मिळालं, मग ते कुणाला मिळालं याचंही प्लॅन झालं होतं. तोही प्लॅन माझ्यासमोर आहे की काय प्लॅन होता. त्यामुळे यातून एक होतं की पक्षाला बदनाम करणं, पक्षाच्या नेतृत्वाला बदनाम करणं, पालकमंत्र्याला बदनाम करणं आणि पक्षापेक्षा आम्ही श्रेष्ठ कशा आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करणं, अशा पद्धतीच्या काही गोष्टी इथं झाल्या. परंतु मी जनतेला मनापासून धन्यवाद देईन, भारतीय जनता पक्षाच्या केडरला मनापासून धन्यवाद देईन, कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईन की त्यांनी या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता त्यांनी ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं काम केलं. आणि खास करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन की अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांच्यावर देवेंद्रजींनी विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो.